तोंडाची चव वाढवणारी कढी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतला आहे आणि त्यामधलं अर्धी वाटी ताक काढून त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून छान मिक्स करून फेटून घेतलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर टाकून मिक्स केलं आहे। कढईमध्ये साजूक तूप टाकलं आहे 1 चमचा, त्यामध्ये राई जिरं टाकून घेतलेलं आहे। ठेचलेला लसूण टाकला आहे, कढीपत्त्याची पानं आणि थोडं आलं किसून टाकायचं, यामुळे चव खूप छान लागते कढीला। आणि वाटलेली मिरची मी 1 चमचा टाकली आहे, हळद अर्धा चमचा, पाव चमचा हिंग टाकून फोडणी करून घेतली आहे। वाटलेल्या मिरच्यामुळे कढीला खूप छान चव येते आणि फोडणी परतल्यानंतर असं सुरुवातीला आपण ताक फोडणीला द्यायचं, म्हणजे फोडणी छान बसते आणि पीठसुद्धा आपल्या भांड्याला चिटकून राहत नाही। आणि 5 मिनिटं आपण झाकण ठेवून कढीला छान उकळी आणायची, नंतर एकसारखं चमचा फिरवून कढी 5 मिनिटं शिजवून घ्यायची। मस्त टेस्टी अशी कढी तयार होते। कोथिंबीर टाकून सर्व करायची। करून पहा, आवडल्यास लाईक करा।